माझं नाव सागर देशमुख. मी पुण्यात एका कंपनीत नोकरी करत होतो. आयुष्य अगदी साधं चाललं होतं. आई बाबा आणि माझी लहान बहीण स्नेहा असं आमचं छोटंसं कुटुंब होतं. पण एका अपघाताने सगळं बदललं. एका पावसाळी संध्याकाळी बाबांची गाडी घसरली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. बाबांच्या जाण्याने आमच्या घरातलं हसू हरवलं. आई दिवसभर शांत बसून राहायची, स्नेहा सतत रडायची आणि मी स्वतःला मजबूत दाखवत होतो, पण आतून पूर्णपणे तुटलो होतो. बाबांच्या निधनानंतर 2 महिने झाले. एक दिवस आई म्हणाली, सागर, वरच्या स्टोअररूममधलं सामान जरा आवरून टाक. मी स्टोअररूममध्ये गेलो. तिथे धुळीने भरलेली जुनी कपाट, पेट्या आणि काही आठवणी पडल्या होत्या. कपाट साफ करताना मला एक लाकडी पेटी दिसली. ती लॉक होती. बाबांच्या चाव्यांच्या जुडग्यातील एक चावी लागली आणि पेटी उघडली. आत काही जुनी कागदपत्र, फोटो आणि एक काळी डायरी होती. डायरीच्या पहिल्या पानावर लिहिलं होतं, जर ही डायरी सागरच्या हातात आली असेल तर याचा अर्थ मी या जगात नाही. माझ्या अंगावर काटा आला. मी थरथरत डायरी उघडली. पुढच्या पानावर लिहिलं होतं, सागर, मी तुला आयुष्यभर एक सत्य सांगू शकलो नाही, पण आता वेळ आली आहे, कारण हे रहस्य माझ्यासोबत जाऊ नये. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. तू माझा मुलगा आहेस, पण रक्ताने नाही. क्षणभर माझा श्वासच थांबला. डायरी हातातून खाली पडता पडता वाचली. हे कसं शक्य होतं? मी पुन्हा डायरी उघडली. तू फक्त 3 महिन्यांचा होतास जेव्हा आम्ही तुला घरी आणलं. तुला एका अनाथाश्रमातून दत्तक घेतलं होतं. माझ्या डोळ्यासमोर अंधार पसरला. ज्या माणसाला मी आयुष्यभर बाबा म्हणत आलो, त्यांनी मला हे कधीच सांगितलं नव्हतं. मी धावत खाली आलो. आई, हे खरं आहे का? आईने डायरी पाहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, हो सागर, हे खरं आहे. माझ्या पायाखालची जमीन सरकली. मग मला कधीच का सांगितलं नाही? आई रडत म्हणाली, कारण तू आमच्यासाठी नेहमीच आमचा मुलगा होतास. त्या रात्री मला झोप लागली नाही. डोक्यात एकच प्रश्न फिरत होता, माझे खरे आई वडील कोण होते? सकाळी पुन्हा डायरी उघडली. शेवटच्या पानावर एक पत्ता लिहिलेला होता आणि त्याखाली फक्त एक वाक्य, तुझ्या जन्माचं रहस्य या पत्त्यावर दडलं आहे. मी तो पत्ता पाहिला. तो एका दुसऱ्या गावातील जुन्या वाड्याचा होता आणि त्याच क्षणी मी ठरवलं, काहीही झालं तरी हे रहस्य शोधायचंच. पण मला माहीत नव्हतं की त्या वाड्यात माझी वाट पाहत होतं एक असं सत्य जे फक्त माझं आयुष्य नाही तर आमच्या संपूर्ण कुटुंबाचा इतिहास बदलून टाकणार होतं. बाबांच्या डायरीत लिहिलेला पत्ता मी पुन्हा पुन्हा पाहत होतो. मनात हजारो प्रश्न होते. आईला काही विचारावं असं वाटत होतं, पण तिच्या डोळ्यातील वेदना पाहून मी गप्प राहिलो. 2 दिवसांनी मी त्या गावाकडे निघालो. गावाचं नाव होतं देवगाव. बसमधून उतरल्यावर मी पत्ता शोधत शोधत एका जुन्या मोडकळीस आलेल्या वाड्यासमोर पोहोचलो. वाडा खूप मोठा होता, पण अनेक वर्षापासून बंद असल्यासारखा दिसत होता. गेटवर गंज चढला होता. मी आत गेलो. अचानक मागून एक वृद्ध आवाज आला, कोण आहेस तू? मी वळून पाहिलं. 70-80 वर्षाचा एक म्हातारा माझ्याकडे पाहत उभा होता. मी त्यांना डायरी दाखवली. त्यांनी डायरी पाहताच त्यांच्या चेहऱ्याचा रंग बदलला. तू सागर आहेस? मी आश्चर्याने विचारलं, तुम्हाला माझं नाव कसं माहीत? त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. मी गेली 30 वर्ष तुझी वाट पाहतोय. माझ्या अंगावर शहारे आले. त्यांनी मला वाड्यात नेलं. वाड्याच्या आत धूळ आणि शांतता होती. एका खोलीत बसल्यावर त्यांनी कपाटातून एक जुना फोटो काढला. तो फोटो पाहून मी थक्क झालो. त्या फोटोत एक तरुण माणूस होता आणि तो अगदी माझ्यासारखाच दिसत होता, जणू माझा चेहरा. हा कोण? मी घाबरत विचारलं. म्हातारे म्हणाले, हा तुझा खरा वडील आदित्य राजे. माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. त्यांनी पुढे सांगायला सुरुवात केली. 30 वर्षापूर्वी आदित्य राजे या वाड्याचे मालक होते. श्रीमंत, दयाळू आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणारे. त्यांची पत्नी स्वाती आणि एक लहान मुलगा. तो मुलगा म्हणजे मी. पण एका रात्री अचानक वाड्यात आग लागली. संपूर्ण गाव हादरलं. लोकांना वाटलं की आदित्य, स्वाती आणि त्यांचा मुलगा तिघेही या आगीत मरण पावले. पण सत्य वेगळंच होतं. आगीच्या काही मिनिटं आधी आदित्य आणि आपल्या विश्वासू मित्राकडे मला सुपुर्द केलं होतं. तो मित्र म्हणजे माझे बाबा.
मी अवाक झालो. म्हणजे बाबांना हे सगळं आधीपासून माहीत होतं. म्हातारे मान हलवत म्हणाले, हो, त्यांनी तुला स्वतःच्या मुलासारखं वाढवलं. माझ्या डोळ्यात अश्रू आले. ज्यांना मी फक्त दत्तक वडील समजत होतो त्यांनी माझ्यासाठी किती मोठा त्याग केला होता. पण अजून एक प्रश्न उरला होता. मग माझे खरे आई वडील कसे मरण पावले? हे ऐकताच वृद्ध माणूस अचानक शांत झाला. त्यांच्या चेहऱ्यावर भीती दिसू लागली. काही क्षणांनी ते हळू आवाजात म्हणाले, ते मरण पावले नाहीत. मी जागेवरून उभाच राहिलो. काय? किमान तुझी आई तरी जिवंत असण्याची शक्यता आहे. माझ्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. माझी आई जिवंत? ते म्हणाले. आगीच्या रात्री एका स्त्रीला वाड्याच्या मागच्या जंगलात पळून जाताना पाहिलं गेलं होतं. पण दुसऱ्या दिवशी ती गायब झाली. माझा श्वास वाढू लागला. ती स्त्री माझी आई असू शकते. मग ती 30 वर्षे कुठे होती? तेवढ्यात वृद्धाने मला एक लिफाफा दिला. तो उघडल्यावर त्यात एक फोटो आणि एक चिठ्ठी होती. चिठ्ठीत लिहिलं होतं, सागर, जर तू हे वाचत असशील तर समज सत्य तुझ्या अगदी जवळ आहे. पण सावध राहा, कारण ज्यांनी त्या रात्री आग लावली ते आजही जिवंत आहेत. माझ्या अंगावर काटा आला. खाली एक नाव लिहिलं होतं, विक्रम राजे. मी वृद्धाकडे पाहिलं. ते घाबरलेले दिसत होते. तो कोण आहे? म्हातारे कुजबुजले, तुझ्या वडिलांचा सख्खा भाऊ आणि त्या रात्रीच्या आगीमागचा सर्वात मोठा संशयिक. मी काही बोलणार इतक्यात बाहेर मोठा आवाज आला. धाड! कोणीतरी वाड्याची खिडकी फोडली होती. आम्ही धावत बाहेर आलो, पण तिथे कोणीच नव्हतं. फक्त जमिनीवर एक कागद पडला होता. त्यावर लाल शाईने लिहिलं होतं, सागर, भूतकाळ उकळू नकोस, नाहीतर पुढचा नंबर तुझा असेल. माझे हात थरथरू लागले. कारण आता हे फक्त एक कौटुंबिक रहस्य राहिलं नव्हतं. कोणीतरी जिवंत माणूस मला सत्यातून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होता. आणि त्या क्षणी मला जाणवलं, माझ्या आयुष्यातील सर्वात धोकादायक प्रवास आता सुरू झाला होता. त्या धमकीच्या चिठ्ठीनंतर माझ्या मनात भीती निर्माण झाली होती. पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे एक आशा निर्माण झाली होती. माझी आई कदाचित जिवंत होती. त्या रात्री मी वाड्यातच थांबलो. वृद्ध काका सतत चिंतेत दिसत होते. ते वारंवार खिडकीतून बाहेर पाहत होते, जणू कोणीतरी त्यांच्यावर नजर ठेवून होतं. सकाळी त्यांनी मला एक जुनी लोखंडी पेटी दिली. ही पेटी तुझ्या वडिलांनी माझ्याकडे ठेवली होती. त्यांनी सांगितलं होतं, योग्य वेळ आल्यावरच सागरला दे. मी थरथरत्या हातांनी पेटी उघडली. आत काही जुने फोटो होते, काही कागदपत्र आणि एक कॅसेट होती. सोबत एक छोटा टेप रेकॉर्डर होता. मी कॅसेट लावली. काही सेकंद आवाज आला नाही. मग अचानक एका स्त्रीचा आवाज ऐकू आला, सागर, जर तू हे ऐकत असशील तर याचा अर्थ मी तुझ्यापासून खूप दूर आहे. माझ्या डोळ्यात अश्रू आले. तो माझ्या आईचा आवाज होता. त्या रात्री वाड्याला आग लावण्यात आली. ती दुर्घटना नव्हती. कोणीतरी आमच्या कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न केला. तुझ्या वडिलांनी तुला वाचवण्यासाठी आपल्या मित्राकडे सुपूर्द केलं. पण माझा पाठलाग सुरूच होता. रेकॉर्डिंग अचानक बंद झालं. मी घाबरून कॅसेट पुन्हा चालवली, पण पुढे काहीच नव्हतं. जणू उरलेला भाग मुद्दाम नष्ट करण्यात आला होता. मी कागदपत्र पाहू लागलो. त्यात एक हॉस्पिटल रिपोर्ट होता. त्यावर एका स्त्रीचं नाव होतं, स्वाती राजे, आणि तारीख होती आगीनंतरच्या 6 महिन्यांची. म्हणजे आई त्या आगीतून वाचली होती. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. तेवढ्यात वृद्ध काका म्हणाले, मला अजून एक गोष्ट सांगायची आहे. काय? आगीच्या काही दिवस आधी तुझ्या वडिलांचा आणि विक्रमराजेचा मोठा वाद झाला होता. कशावरून? काका काही क्षण शांत राहिले. मग म्हणाले, संपूर्ण मालमत्तेवरून. माझ्या पायाखालची जमीन सरकली. विक्रमराजे म्हणजे माझ्या वडिलांचे सख्खे भाऊ. आणि वाडा, जमीन, कारखाने सगळं आदित्य राजेंच्या नावावर होतं. जर आदित्य आणि त्यांचं कुटुंब नसतं तर सगळी संपत्ती विक्रमच्या ताब्यात आली असती. माझ्या मनात संशय आणखी वाढला. पण त्याच क्षणी बाहेरून काचेचा आवाज आला. काका खिडकीतून पाहून घाबरले. तो आलाय. कोण? विक्रमराजे. माझा श्वास अडकला. खाली काळ्या रंगाची आलिशान गाडी उभी होती. त्यातून एक 60 वर्षाचा माणूस उतरला. त्याच्या चेहऱ्यावर विचित्र हसू होतं. तो थेट वाड्यात शिरला. काही क्षणात तो आमच्या समोर उभा होता. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, तर अखेर तू सत्य शोधत इथपर्यंत आलास.
मी रागाने विचारलं. त्या रात्री आग तुम्ही लावली होती का? तो मोठ्याने हसू लागला. सत्य इतकं सोपं नसतं सागर. माझी आई कुठे आहे? हे ऐकताच त्याच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. तो काही क्षण माझ्याकडे पाहत राहिला. मग म्हणाला, तुझी आई जिवंत आहे. माझ्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. कुठे आहे ती? तो उत्तर देणार इतक्यात धाड गोळीचा आवाज झाला. वृद्ध काका किंचाळले आणि जमिनीवर कोसळले. खिडकीबाहेर कोणीतरी स्नायपरसारखा गोळीबार करून पळून गेला होता. विक्रमराजेही घाबरले. काका शेवटचा श्वास घेत म्हणाले, सागर तुझ्या आईला शोध, पण लक्षात ठेव. मी त्यांच्या जवळ बसलो. काय? त्यांनी थरथरत एक शब्द उच्चारला, विश्वासघात, आणि त्यांचे डोळे कायमचे मिटले. माझ्या अंगावर काटा आला. विश्वासघात? कोणाचा? विक्रमचा की अजून कोणाचा? मी काकांच्या हातातून एक दुमळलेला कागद घेतला. त्यावर एक पत्ता लिहिला होता. आणखी खाली एक नाव, आश्रम, नाशिक. तसेच एक धक्कादायक वाक्य, ज्याला तू सर्वात जास्त विश्वास ठेवतोस त्याच्यापासून सावध राहा. माझं डोकंच फिरलं, कारण आता मला जाणवत होतं या रहस्यात फक्त विक्रमराजेच नाहीत, अजून कोणीतरी आहे जो अनेक वर्षापासून सावलीसारखा सगळं नियंत्रित करत आहे. आणि कदाचित तो माणूस माझ्या खूप जवळचा आहे. वृद्ध काकांच्या मृत्यूनंतर माझं संपूर्ण आयुष्यच बदललं होतं. त्यांच्या शेवटच्या शब्दांनी माझ्या मनात वादळ निर्माण केलं होतं. ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवतोस त्याच्यापासून सावध राहा. मी दुसऱ्याच दिवशी नाशिकच्या त्या आश्रमात पोहोचलो. आश्रम शहरापासून थोडा दूर डोंगरांच्या कुशीत होता. तिथे गेल्यावर मी स्वातीराजेबद्दल विचारलं. माझं नाव ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. तू सागर? माझं हृदय जोरात धडधडू लागलं. हो. त्यांनी मला एका छोट्या खोलीकडे नेलं. दार हळूच उघडलं. खिडकीजवळ एक वृद्ध स्त्री बसली होती. तिचे केस पांढरे झाले होते. चेहऱ्यावर काळाच्या खुणा होत्या, पण तिच्या डोळ्यात काहीतरी ओळखीचं होतं. ती माझ्याकडे पाहत राहिली आणि अचानक तिच्या डोळ्यात अश्रू आले. सागर? माझे पाय थरथरले. मी तिच्याजवळ गेलो. आई? पुढच्या क्षणी ती मला मिठी मारून रडू लागली. 30 वर्षांनंतर एका आईला तिचा मुलगा भेटला होता आणि एका मुलाला त्याची हरवलेली आई. त्या क्षणी जगातील सगळे प्रश्न, सगळं दुःख जणू थांबलं होतं. पण अजून एक सत्य समोर यायचं होतं. काही वेळाने आई शांत झाली. तिने मला बसवलं आणि म्हणाली, सागर, विक्रम दोषी नाही. माझ्या अंगावर काटा आला. काय? विक्रमने आग लावली नव्हती. माझ्या डोक्यात स्फोट झाल्यासारखं वाटलं. मग हे सगळं कोणी केलं? आईच्या डोळ्यात वेदना दाटल्या. ती म्हणाली, खरा गुन्हेगार तो आहे ज्याच्यावर आदित्यने सर्वात जास्त विश्वास ठेवला. मी थक्क होऊन तिच्याकडे पाहत राहिलो. तिने कपाटातून एक जुना फोटो काढला. फोटो पाहून माझ्या हातातून तो जवळजवळ खाली पडला, कारण त्या फोटोत माझे बाबा होते. मी हादरलो. नाही, हे अशक्य आहे. आई रडत म्हणाली, तुझे बाबा म्हणजे शरद देशमुख, आदित्यचे सर्वात जवळचे मित्र. माझ्या डोळ्यात अश्रू आले. ज्या माणसाने मला वाढवलं त्यांच्यावर मी संशय कसा घेऊ शकत होतो? आई पुढे म्हणाली, शरद सुरुवातीला चांगले होते, पण कर्ज, आर्थिक अडचणी आणि चुकीच्या लोकांच्या संगतीमुळे ते बदलले. माझा श्वास अडकला. म्हणजे वाड्याच्या कागदपत्रांसाठी काही लोकांनी त्यांना पैसे दिले, त्यांनी माहिती पुरवली, पण आग लावण्याचा हेतू त्यांचा नव्हता. माझ्या डोळ्यासमोर बाबांचा चेहरा उभा राहिला. आई पुढे म्हणाली, जेव्हा त्यांना कटाची खरी माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तुला वाचवलं. त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून तुला घेऊन पळ काढला. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. म्हणजे बाबा गुन्हेगार नव्हते आणि माझे तारणहारी. त्यांनी चूक केली नव्हती, पण नंतर ती सुधारण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले होते. तेवढ्यात विक्रमराजे आश्रमात आले. त्यांच्या हातात एक फाईल होती. त्यांनी ती माझ्यासमोर ठेवली. त्या फाईलमध्ये पोलीस तपासाचे जुने कागद, बँक व्यवहार आणि एका व्यक्तीची कबुली होती. खरा सूत्रधार होता रघुनाथ काळे. तो आदित्यराजेंच्या कंपनीचा भागीदार होता. संपूर्ण मालमत्ता आणि कारखाने बळकावण्यासाठी त्याने कट रचला होता. शरद देशमुख आणि काही कर्मचाऱ्यांचा वापर करून त्याने माहिती मिळवली, पण परिस्थिती हाताबाहेर गेली आणि वाड्यात आग लावण्यात आली. नंतर रघुनाथ पळून गेला. काही वर्षापूर्वी त्याचा मृत्यू झाला होता.
म्हणून सत्य कधीच बाहेर आलं नव्हतं. मी खूप वेळ शांत बसलो. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं रहस्य आता समोर होतं. माझे खरे वडील आदित्यराजे होते. माझी आई जिवंत होती. विक्रम निर्दोष होता. आणि माझे बाबा, ते एकाच वेळी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आणि सर्वात मोठं प्रेम होते. काही दिवसांनी आम्ही सगळे त्या जुन्या वाड्यात गेलो. आईने अनेक वर्षानंतर त्या घरात पाऊल ठेवलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते. मी बाबांच्या जुन्या डायरीसमोर उभा राहिलो. शेवटच्या पानावर एक न उघडलेलं पत्र होतं. मी ते उघडलं. त्यात लिहिलं होतं, सागर, जर तुला हे पत्र मिळालं असेल तर तू सत्यापर्यंत पोहोचला असशील. मी आयुष्यात चुका केल्या, पण तुला माझ्या मुलापेक्षा कमी कधीच मानलं नाही. रक्ताचं नातं महत्त्वाचं असतं, पण प्रेमाचं नातं त्याहून मोठं असतं. मला माफ कर. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी आकाशाकडे पाहिलं आणि हळूच म्हणालो, बाबा, तुम्ही माझे खरे वडील नसाल, पण तुम्हीच माझे बाबा आहात. त्या क्षणी मनावरचं 30 वर्षाचं ओझं हलकं झालं. रहस्य संपलं, पण एका गोष्टीची जाणीव कायमची मनात कोरली गेली. कधी कधी रक्ताची नाती जन्म देतात, पण प्रेमाची नाती आयुष्य घडवतात. तर मित्रांनो, तुम्हाला जर का माझ्या स्टोरीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.